ठाकरेंशी? काय घडतंय तिकडे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, आता कोणत्याही क्षणी राज ठाकरे त्यांच्या निवासस्थाना म्हणजे त्यांची जिथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे तिथून बाहेर पडतील। राज ठाकरेंची ही सफेद मर्सिडीज इथे लावण्यात आलेली आहे। त्यांच्या सोबत आलेले त्यांचे कार्यकर्ते सुद्धा हॉटेल बाहेर पडलेले आहेत आणि आता कोणत्याही क्षणी राज ठाकरे आणि विनोद तावडे दोघे जण स्वतः हे अमित शहांच्या घरी जातील। राज ठाकरेंना नेण्यासाठी त्यांच्या सोबत विनोद तावडे सुद्धा आले आहेत आणि विनोद तावडेंसोबत राज ठाकरे हे अमित शहा यांच्या निवासस्थानी जाणार आहेत। गेले अनेक दिवसांपासून ज्याविषयीच्या चर्चा सुरू होत्या आणि एबीपी माझानी ज्याविषयीची बातमी सगळ्यात पहिल्यांदा दिली होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महायुतीमध्ये येऊ शकते, तर त्या बातमीवरच शिक्कामोर्तब होते आणि त्या सगळ्या घडामोडी आज दिल्लीत घडतायत। राज ठाकरे हे आज 12:30 वाजता अमित शहांना भेटणार आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जे.पी. नड्डा एनडीएच्या वतीने, नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सच्या वतीने आजच घोषणा करू शकतात की राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक भाग असेल आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एनडीएचा घटक पक्ष म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं जाईल अशी घोषणा केली जाऊ शकते। या सगळ्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपांचा प्रश्न असो, वेगवेगळी जागा वाटपाची गणितं असो, ही सगळी अडकत होती कुठे ना कुठेतरी, त्याविषयीच्या चर्चा येऊन थांबत होत्या। तर त्या सगळ्या मागे जे मुख्य कारण होतं ते आता लक्षात येऊ लागले, ते म्हणजे महायुतीमध्ये एक नवा गडी सामील करून घ्यायचा होता आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की तेलंगणा असेल किंवा आंध्र प्रदेश असेल, ज्या ज्या ठिकाणी भाजपने अशा स्वरूपाच्या नवे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स केलेले आहेत त्यानुसार त्या त्या ठिकाणच्या जागा वाटपांचे प्रश्न सोडवायला आणि सुटायला बराच वेळ लागला होता। त्यानुसार आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही भाजपसोबत आल्यानंतर आणि एनडीएमध्ये सहभागी झाल्याचं निश्चित केल्यानंतर मग ताबडतोब महाराष्ट्रातील जागा वाटपही जाहीर होऊ शकेल, उमेदवारांची घोषणा होऊ शकेल। आपण पाहू शकतोय आता थोड्याच वेळात राज ठाकरे हे स्वतः या हॉटेलमधून बाहेर पडून अमित शहा यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जाणार आहेत। त्यांच्या सुरक्षेसाठी जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांच्या हालचाली सुरू आहेत आणि राज ठाकरेंना स्वतः विनोद तावडे सोबत घेऊन जाणार आहेत आणि ते जाऊन त्यानंतर अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत एनडीएतील सहभागाविषयी चर्चा करणार आहेत। आपण पाहू शकतो आता राज ठाकरे बाहेर आलेले आहेत। आपण पाहतोय प्रज्ञा आपल्या व्हिज्युअल्समध्ये राज ठाकरे स्वतः आता बाहेर आलेले आहेत आणि राज ठाकरे आता इथून थेट